ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून करतात। वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला वटवृक्षाची पूजा करतात। हळद कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आणि सौभाग्यवतीचं फणीकरंडा, काळीपोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार अर्पण करतात। वडाला 5 प्रदक्षिणा मारून सूत गुंडाळतात। अशीच वटपौर्णिमा पूजा शिर्डी शहरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली। शहरातील खंडोबा मंदिरात असलेल्या वडाच्या झाडाला सुवासिनी महिलांनी सौभाग्याचं लेणं अर्पण करत सूत गुंडाळून व्रत पूर्ण केलं। तर महिलांनी जन्मोजन्मी हाच पती मिळो, त्याला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली। तर आलेल्या सुवासिनींनी सुंदर असे उखाणे देखील सादर केले। आजच्या दिवसाचं थोडक्यात मी महत्त्व असं सांगते की हे 3 दिवसाचं व्रत असतं आणि हे व्रत सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाच्या दरबारातून परत आणले आणि आपल्या पतीला म्हणजे ते आजारी पडले, नवे त्यांचा म्हणजे जवळजवळ मृत्यूच झाला आणि त्या यमाच्या दरबारात सावित्री मागे गेली आणि तिथून त्या दरबारातून यमराजांकडून तिने प्राण परत आणले आणि तो आजचा हा दिवस मानला जातो। आणि त्यानंतर तिने ते म्हणजे जी जागा होती ती सत्यवानाची आणि सावित्रीने जिथे घडली तर तो वटवृक्ष होता आणि वटवृक्ष म्हणजे हा प्राचीन असा वृक्ष आहे। म्हणजे त्या वडाला जसं आयुष्य असतं तसं त्या सावित्री जी जागा होती ती सत्यवानाची आणि सावित्रीने जिथे घडली तर तो वटवृक्ष होता आणि वटवृक्ष म्हणजे हा प्राचीन असा वृक्ष आहे। म्हणजे त्या वडाला जसं आयुष्य असतं तसं त्या सावित्रीने अशी भावना केली किंवा महिला असं मानतात की आपल्या पतीला सुद्धा असं दीर्घायुष्य मिळावं, त्याचं आरोग्य चांगलं राहावं आणि स्त्रिया ह्या आपल्या पतीसाठी नेहमीच मनोकामना करत असतात। म्हणून आज वडाच्या झाडाची सर्व सुवासिनी महिला इथे येऊन पंचोपचार षोडशोपचार पूजा करतात। वडाला आंब्याचा नैवेद्य दाखवला जातो, आंबे वाहिले जातात आणि सर्व सुवासिनींचं पूजेचं साहित्य वाहिलं जातं, करंडा फणी इत्यादी आणि त्यानंतर ती वडाकडून आपले आशीर्वाद मागितले जातात आणि आपल्या पतीला दीर्घायुष्याची मनोकामना केली जाते। तर असं हे 3 दिवसाचं व्रत असं हे व्रत काल संध्याकाळपासून सुरू झालेलं आहे, 3ऱ्या प्रहरापासून। तर आज 12:30 पर्यंत मुहूर्त सांगितलेला आहे, परंतु तसं काही मांडलं नाही। म्हणजे आज दिवसभर जरी पूजा केली तरी चालेल आणि उद्या हे व्रताची सांगता होत असते। तर बऱ्याच ठिकाणी 3 दिवस उपवास करण्याचा प्रघात आहे, परंतु काही महिला आजच्या दिवशी महत्त्व मानले जातात। तर म्हणून असा हा शुभ वटपौर्णिमेचा दिवस आपल्या महिला उत्साहात साजरा करतात आणि आपल्या इथल्या वडाचं अतिशय महत्त्व आहे, कारण हा वड जो आहे हा बाबांच्या काळातला वड आहे, म्हणून जास्तीत जास्त ह्या वडाचं इथे महत्त्व मानलं जातं। आणि माझं तरी आम्ही जावा सगळ्या ह्याच वडाची पूजा आतापर्यंत करत आलेलो, इथून पुढेही करणार आम्ही। चांदीच्या वाटीत खडी साखरेचे खडे आणि सुरेश रावांचं नाव घेते वटवृक्षापुढे। संसार रूपी सागरात पती पत्नीची नौका, सुभाष रावांचं नाव घेते सर्वजण ऐका। आंब्याच्या झाडाखाली हरिण घेतं विसावा, नितीन रावांचं नाव घेते तुमचा आशीर्वाद असावा। सोन्याचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं आणि भानदास पाटलांचं नाव घेण्यासाठी महिलांनी अडवलं। आंब्यांच्या राशी आणि भागवत पाटलाचं नाव घेते वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी। सागरात पती पत्नीची नौका संजय पाटलांचं नाव घेते वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी ऐका। महादेवाच्या पिंडीवर बर्फांच्या राशी, संजय रावांचं नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी।
आमच्या मळ्यामध्ये पोपट बसले गमतीला, धनंजय रावांचं नाव घेते सुवासिनींच्या पंक्तीला. गुलाबाचे फूल दिसायला ताजे, शंकररावांचं नाव घेते सौभाग्य माझे. सौभाग्याचा आस, विनायकरावचं नाव घेते तुमच्यासाठी खास. फुलडंबिराचं कणी गव्हाची बहीण भावाची, कधी रुसवा घेतला नाही रुसवा घेऊ कशाला. नेसायला दिली पिवळी साडी, पिवळ्या साडीचा काढला दोरा, रुकवत गेला पाटलाच्या घरा. पाटील म्हणे नाव काय पोरी, नाव काय पोरी, नाव काय फुकटचं हळदी कुंकवाचं. हळदी कुंकवानी भरून ताट, समाया लावल्या 300 ताट. उभी होती सुवासनीच्या मेळ्यात, नजर गेली तळ्यात. हजाराची कणकी सासूबाईच्या गळ्यात. दारी होता कमानी दरवाजा, त्यावर बसला होता बगळा. सचिनरावचं नाव घ्यायला तुम्हा सगळ्यांचा वेळ घेतला सगळं. मनी भावना रुजली ग, वर्षा मागून वर्षाची परंपरा मी पुजली ग. वाट पाहते पुनवेची, हाती आरती सजली